मला वाटतं मला लास्ट मिनिट कास्टिंग केलं तर पिक्चर हिट होतो असं. हां करेक्ट. मी असं ऐकलं तुम्हाला खूप आधी हिंदी चित्रपट सुद्धा ऑफर झालेला होता. उद्या कुठला पेपर आहे हे शेजारच्या बिल्डिंगमधल्या मैत्रिणीला विचारून तुमच्यापर्यंत कसं आलंय? तुमचं असं एक अध्यात्मावर वगैरे आता हे तुम्ही आहे का? खूपच माहिती काढली. तुमच्या बहिणीला ताप होता. नको. पहिलेपासूनच मला वाटतं ब्युटिशियन होण्याचं काहीतरी स्वप्न असेल. ओट्यावर चढायचं, दुधात काहीतरी घालायचं, ते क्रीम. हे खरं आहे का सगळ्या गोष्टी? अगदी खरंय. अगदी काम करा, चांगलं काम करा आणि जसं तुम्ही म्हणजे खूप मोठ्या झालात तर डोक्यात जाऊन देऊ नका आणि फेल्युअर पचवायला शिका. करेक्ट. रसिको नमस्कार. मी पराग माटेगावकर. ध्येयवेडे कलाकारच्या या भागात तुमचं मनापासून स्वागत. रसिको, आपण एखादा मराठी चित्रपट बघायला जातो तर त्याचा दिग्दर्शक कोण आहे, त्यात ॲक्टर्स कोण आहे आणि मुख्य बघतो त्याचं कथानक. ते सगळं जर छान असेल तर आपण सहकुटुंब जाऊन तो चित्रपट बघतो. उदाहरणार्थ काकस्पर्श, मी शिवाजीराजे भोसले बोलतो आहे, कट्यार काळजात घुसली किंवा नटसम्राट, तसंच जुनं फर्निचर यासारखे चित्रपट. या आणि अशा अनेक चित्रपटांमधून ज्यांनी त्यांच्या सहज सुंदर अभिनयामुळे रसिकांच्या हृदयात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे, अशा अभिनेत्रीला आपण आज भेटणार आहोत. मी नाव सांगणार आहे, पण तत्पूर्वी सबस्क्राईब बटन दिसलं क्लिक करा, चॅनल सबस्क्राईब करा. हां, तर भेटूया सुप्रसिद्ध अभिनेत्री मेधा मांजरेकर यांना. नमस्कार. आणि जाणून घेऊया त्यांच्या पूर्ण अभिनय क्षेत्राबद्दल आणि त्यांच्या इतर गुणांबद्दल. वा मेधाताई, खरं सांगायचं झालं तर जुनं फर्निचर रिलीज झाल्यानंतर आज आपण पहिल्यांदाच भेटतो आहे. कमाल सिनेमा. म्हणजे तुमचा तर अभिनय ॲज युज्युअल, मग काय काकस्पर्श असू द्या, नटसम्राट असू द्या, हे मी काय बोलणार, खुद्द नाना पाटेकरांनी तुमच्या अभिनयाची स्तुती केलेली आहे खरंच. आणि महेशजींना तर सलाम. मला सांगा की या चित्रपटाचं काम किती दिवस सुरू होतं? म्हणजे जुनं फर्निचर, हां, महेशनी ना जुनं फर्निचर जवळजवळ 7-8 वर्षापूर्वी लिहिलं. काय जास्त सांगताय? 10-8-9 वर्षापूर्वी पिक्चर बरं. लिहिलाय त्यांनी. हां, आणि मग ते महेशकडे मला वाटतं एक काय म्हणतात त्याला 30-40 गोष्टी असतील ना पिक्चरच्या, ज्या आम्ही नेहमी ऐकतो. आणि महेशला ना हे लागत नाही काय उघडून बघायला, काही स्क्रिप्ट उघडून बघितलंय वगैरे नाही, सगळ्या इकडे सगळे डोक्यात असतात. जुनं फर्निचर आम्ही खूप वर्ष ऐकायचो आणि त्याला खूप वेळा सांगायचो, महेश हा पिक्चर करणं, महेश हा पिक्चर करणं, असं आम्ही नेहमी सांगायचो. तर त्याला एक पिक्चरला एक मुहूर्त लागायला लागतो ना, तसा तो आत्ता लागला. बरं. पण जुनी कथा आहे त्याची खूप. तुमच्याबद्दल ना असं आहे, आता काकस्पर्शपासून आपली ओळख म्हणजे साधारण 2012, हो ना, तेव्हापासून एक मी बघितलं आहे किंवा तुम्ही पण तुम्हीच सांगता की अगदी लास्ट मोमेंटला कास्टिंग होतं तुमचं. जुनं फर्निचर तसंच होतं. काय सांगताय? अगदी म्हणजे कोणाचं तरी परत असंच झालं होतं, कोणाचं तरी मी नाव नाही सांगत, पण फोटोशूट झालं होतं आणि मग त्यांना असं वाटलं की ते बरोबर मॅच नाही होते. मग मला महेशचा फोन आला, नेहमीप्रमाणे काम हो एक पिक्चरमध्ये काम करणार का? तर मला माहिती होतं हा करतोय तो पिक्चर. म्हटलं कुठला? जुनं फर्निचर. म्हटलं काय रोल आहे? माझी बायको. म्हटलं मी कधी नाही म्हटलंय. असं करून तो म्हणजे लिटरली मला वाटतं मला लास्ट मिनिट कास्टिंग केलं तर पिक्चर हिट होतो असं. हां करेक्ट. मी त्याच मुद्द्यावर येणार होतो की तुमचा अभिनय बघताना, मग तो काकस्पर्श असू द्या, नटसम्राट असू द्या, तिथे मला वाटतं रीमाताई करणार होत्या तो रोल, आणि जुनं फर्निचर, असं अजिबात वाटत नाही की लास्ट मोमेंटला तुमचं कास्टिंग केलेलं आहे. मग जेव्हा असा रोल तुमच्या पुढे येतो, अशी भूमिका तुमच्याकडे येते, हे बघा तुम्ही म्हणताय 8-10 वर्ष आधीपासून ते स्क्रिप्ट तयार होतं, पण एक अभिनेत्री म्हणून आपल्याला कास्ट केलं आहे, त्यानंतर मग तुम्ही त्या भूमिकेकडे, त्या पात्राकडे कसा विचार करता?
मी खरं सांगू, ज्यांनी महेश बरोबर काम केलंय ना त्यांना माहिती आहे की आपण काहीही प्रिपेअर न करता गेलेलं बेस्ट असतं. त्याच्यामुळे तिकडे काय बदलेल आणि काय येईल हे काही सांगता येत नाही. त्याच्यामुळे आम्ही कुठला खरंच असा विचार करत नाही. एक नटसम्राट सोडला ना, कारण नटसम्राट जेव्हा मला ते मी घाबरले होते, कारण नानांच्या समोर उभं राहायचं होतं. तर मी घाबरले. म्हटलं महेश तुला खरंच वाटतंय मला जमेल म्हणून, तुला नक्की खात्री आहे मला? तर आणि तो कधी महेश स्क्रिप्ट देत नाही, नाही कधीच देत नाही. तुम्हालाही माहिती, कधी स्क्रिप्ट देत नाही आधी. मी म्हटलं मला ना यावेळेला एकदा स्क्रिप्ट दे, कारण माझं काय तसं मी काय प्रिपेअर करायला वेळ पण नव्हता, 2-3 दिवस होते. म्हटलं मी काय पाठांतर करणार नाही आहे किंवा काही नाही आहे, पण मला ना एकदा त्याचं काहीतरी सूर कळू देत त्याचा. त्या म्हणजे एकतर शांताजोगांनी करून ठेवली होती, करेक्ट. त्याच्यानंतर म्हणजे एवढ्या मोठमोठ्यांनी सरकार केलेली होती, त्याच्यामध्ये आपण जाऊन बसायचं हे जरा मी घाबरले होते. मग मला कळलं सुहासताई माझी एकदम चांगली मैत्रीण आहे आणि सुहासताईंनी पण सरकार केलेलं होतं काम. तर मी म्हटलं मी सुहासताईकडे जाते आणि तिला मी सांगते मला काही करू नकोस, मला एकदा थोडेसे सीन्स वाचून दाखव. तसं मी गेले, मी सुहास जोशींच्याकडे गेले आणि मी तिला म्हटलं मला सुहासताई मला प्लीज वाचून दाखवशील का गं हे? आणि तिने मला फक्त वाचून दाखवलं. त्याच्यामध्ये तो एक सरकारचा सूर जो तिकडनं मला मिळाला असावा बहुतेक. आणि दुसरं मी माझ्या आजीला आठवलं. बरं. म्हणजे माझी आजी कशी ती नऊवारी नेसायची किंवा ती कशी बोलायची. तर मी ना लहानपणी नकला करायचे. तर सगळ्यांच्या करायचे, घरातल्यांच्या करायचे आणि कोणाच्या करायचे, अशी आवड म्हणजे मला आवडायचं नकला करायला. तर मला वाटलं ते मला एक आजीची नक्कल मी कधीतरी करायचे ना, ते मला इथे उपयोगी पडलं असेल बहुतेक. ॲज अ डिरेक्टर महेशजींबरोबर तुम्ही सगळे चित्रपट केलेत, काकस्पर्श असू द्या, नटसम्राट असू द्या, बाकी सगळेच चित्रपट. पण यावेळेला महेशजींबरोबर स्क्रीन शेअर करताना तुमचा एक, ठीक आहे नवरा एक गोष्ट वेगळी, पण स्क्रीन शेअर करताना काय तुमची भावना होती? नाही, याच्या आधी मी ना एक बंद नायलॉनचे म्हणून पिक्चर केला होता. बरं. महेश बरोबर. बरं. आणि तो म्हणजे डिरेक्टर महेश नव्हता त्याचा, पण मी पिक्चर अख्खा महेश बरोबर केला होता. हा आमचा सेकंड फिल्म आहे जिथे मी महेश बरोबर स्क्रीन शेअर केला आहे, म्हणजे बायको म्हणून त्याची. बरं. सो काय असं जसं आता या जुनं फर्निचरमध्ये सबकुछ महेशजी आहेत. सबकुछ म्हणजे एक पूर्ण मेन त्यांच्या भोवती तो सिनेमा. आणि मला तर खरंच प्रामाणिकपणे वाटतं महेशजींचा एक तो बिग बॉस ऑरा आहे, पण ते आतून कसे आहेत ना हे माहिती आहेत इथे. कारण काकस्पर्शच्या सेटवर मी केतकीशी त्यांचं बोलणं, सईशी बोलणं म्हणा किंवा गौरीशी बोलणं मी बघतो, ते फार तसे प्रेमळ आहेत. आणि मला तो खरा रोल त्यांनी केला आहे त्या चित्रपटात असं मला वाटतं, मी जेव्हा फिल्म बघितली तेव्हा. मग तुम्ही असं महेशजींना म्हटलं नाही का की असा एखादा छान सिनेमा माझ्याकरता कर? मी तुम्हाला सांगितलं तसं मी खरंच कधीच अजूनही मी नाही समजत स्वतःला ॲक्ट्रेस. मला महेशने विचारतं मी काम करते, मला बाहेरही कोणी विचारतं मी मला एवढं माहिती आहे की मला दिलेलं काम नीट करायचं आहे, एवढं मला माहिती आहे, त्याच्यामुळे मी तेच करते. सो मी म्हणजे मी नाही कधी विचारलं त्याला. आणि मी ना खरं एवढं हे पण नाही आहे, काय म्हणतात त्याला, आय एम नॉट दॅट ॲम्बिशियस ऑल्सो. माझं तिथे चांगलं आहे का वाईट ही गोष्ट मला माहिती नाही आहे, पण मी जास्त घरात गुंतले आणि घरातनी गुंतवून पण घेतलं मला. कारण सगळ्यांचंच सगळं इट वॉज लाईक ट्रान्झिशन्स होते आमच्या घरामध्ये. म्हणजे आशू सत्य होते, सई होती, मग गौरी आली. त्याच्यामुळे मला त्या पेरेंटिंगसाठी सगळ्या मला वाटतं आणि त्या सगळ्या मुलांना म्हणजे एकत्र आणण्यासाठी असेल किंवा मला तो घरात वेळ द्यायला लागला. घर बांधून ठेवायचं मला ते वेळ द्यायला लागला घरामध्ये. मी असं ऐकलं तुम्हाला खूप आधी हिंदी चित्रपट सुद्धा ऑफर झालेला होता? ते खूप मागे, खूप वर्षांपूर्वी, मी लहान असताना. बरं. पण मग तो नाही न करण्याचा कारण? मोठा पिक्चर होता आणि मोठ्या डिरेक्टरचा पिक्चर होता. मी आता इथे नाव वगैरे नाही सांगणार, पण मोठ्या डिरेक्टरचा पिक्चर होता आणि मी 17-18 वर्षाची होते आणि माझी बहीण होती, ती जूला राहायची. आणि तिचे सगळे नेबर्स वगैरे हे सगळे हिंदी फिल्मवाले होते आणि मी तिच्याकडे जायचे
तर मी तिच्याकडे जायचे आणि कुठेतरी तिच्या इथे एक व्हिडिओ तेव्हा व्हिडिओ शूटिंग असायचं, बरोबर, लग्नांमधनं वगैरे व्हायचं ना तसं. तिच्यात ते बघून त्याने ते बघून मला विचारलेलं होतं त्या फिल्मसाठी. बरं. पण तेव्हा दुरून पिक्चरमध्ये मी काम करेन असं मला काही वाटलं नव्हतं. आता अदर दॅन फिल्म्स मला तुम्हाला विचारायचं आहे की तुमचं स्पेशलायझेशन स्किन ट्रीटमेंटमध्ये वगैरे आहे ना, म्हणजे एक्झॅक्टली काय? मी असं ऐकलं की बऱ्याच ऑल ओव्हर इंडियामध्ये तुम्ही बऱ्याच स्पामध्ये जाऊन तिथे ट्रेनिंग देऊन असं सगळं केलेलं आहे. एक्झॅक्टली काय आहे? ॲक्च्युली काय झालं, मला ना माझ्या वडिलांचे क्लासेस, हो, सगळं एज्युकेशन बेस्ड हो. घरामध्ये वातावरण, हो, आणि मला नेहमी काहीतरी कला आवडायची हां. तेव्हा. तर लकीली मला बाबांनी कधी फोर्स नाही केलं की तू हेच कर, आणि सांगायचे की तू BSc कर, मग तू क्लासमध्ये ये शिकवायला. माझं बायोलॉजी बरं होतं, त्याच्यामुळे मला ते सांगायचे की तू क्लासमध्ये शिकव, आम्ही मॅथमॅटिक्स करतो, तू बायोलॉजी. पण मला त्याच्यात कधी फार इंटरेस्ट आला नाही, म्हणून मी मे बी टू रन अवे. आणि मला इंटिरियर्समध्ये प्रचंड इंटरेस्ट होता नेहमीच, मला अजूनही आवडतं इंटिरियर डिझायनिंग करायला. तर त्याच्यामुळे मी आधी इंटिरियर डिझायनिंग केलं तेव्हा. त्याच्यानंतर इंटिरियर डिझायनिंग चालू असतानाच माझं लग्न झालं होतं, लहान होते मी तेव्हा खूप. आणि त्याच्यामुळे मग नंतर ते कंप्लीट केलं. आणि मग आता पुढे काय, मग काही नाही, मग घरात होते. मग कपडे पण आवडायचे बनवायला, मग सलवार कमीज डिझायनिंग सुरू केलं. मग ते नुसतंच नको म्हणून मी एक फॅशन डिझायनिंगचा कोर्स केला 2 वर्षांचा. तर ऑलवेज त्या लाईनमध्ये काहीतरी डिझायनिंग किंवा या लाईनमध्ये मला असं, माझं ड्रॉइंग ग्रेट आहे असं नाही आहे, पण मला ते एक या गोष्टी करायला आवडायच्या. मग ते झाल्यानंतर एक्झिबिशन झाली, सगळं झालं करून. पुढे माझी मैत्रीण होती, ती आणि मी करायचो, तिचं लग्न झालं. बरं. मग आता काय, मग आता काही नाही. मग मला माझ्या एका सासूबाईंचं तेव्हा ब्युटी पार्लर होतं. मी तिला म्हटलं मला शिकायचं, मी तुझ्याकडे येऊ का? मग मी तिच्याकडे गेले. मग मला ते आवडतं असं लक्षात आलं. मग मला मसाज करायला आवडायचा, मला असं कोणाच्या केसात खेळायला आवडायचं, काहीतरी करायला आवडायचं, हे लक्षात आलं. म्हणून मग मी त्याचा अख्खा कोर्स केला. लकीली ती टीचर मला एवढी चांगली मिळाली की त्यात मला खूप इंटरेस्ट आला. मग मी कॉस्मेटॉलॉजी केलं. काहीतरी मी असं ऐकलं की इक्विव्हॅलंट टू, म्हणजे काय म्हणतात त्याला, PhD किंवा डॉक्टर. हो, मी डॉक्टर नॅचरोपॅथ पण झाले. मला म्हणजे डॉक्टर मेधा मांजरे. हो, मी आहे ॲक्च्युली. मी लावत नाही, पण मी लावू शकते. ते का नाही लावत? नाही लावत मी प्रॅक्टिस करत नाही, काही करत नाही. आणि मग मी ॲक्च्युली का नाही लावलं ते, कारण मी स्किनमध्ये स्पेशलाइज केलं. स्पा आणि स्किनमध्ये मी नंतर हे सगळं बाजूला राहिलं आणि मी ह्याच्यामध्ये स्पेशलायझेशन केलं. करेक्ट. आणि मग तेव्हाच माझं हे झालं. मला असं वाटलं की मी जर डॉक्टर लावलं तर मी लोक फसवल्यासारखं वाटेल मला. त्यांना वाटेल की मी स्किनची डॉक्टर आहे का, कारण मी करते हे, लावते डॉक्टर. मी ॲक्च्युली म्हणून ते लावलं नाही. बरं. आणि मग ते नाही लावलं, ते मग नाहीच लावलं. पण मी असंही ऐकलं आहे की तुम्ही इतक्या, म्हणजे आता तुमची ती एक मैत्रीण आहे, मी जे नाव घेतो ते माधुरी दीक्षित, तर देवदासच्या प्रीमियरच्या आधी तुम्ही काहीतरी स्किन ट्रीटमेंट वगैरे. म्हणजे कसं आहे, माधुरीला मी आमच्या कॉलेजमध्ये होते, तर माझ्या मैत्रिणीची ती एकदम खास मैत्रीण आहे. तर तेव्हा मी अगदी म्हणजे देवदासच्या प्रीमियरच्या आधी ती अमेरिकेला होती आणि तेव्हा ती आली होती. आणि तेव्हा तिने माझ्या मैत्रिणी, तू करशील का तिचं, असं तिने मला विचारलं होतं. आणि म्हणून मी तेव्हा तिचं जाऊन फेशियल केलं होतं. एवढंच झालं होतं. मग महेशजी कधी अशा कुठल्या छान फंक्शनला जायचं असेल तर तुमच्या कधीच एकदाही नाही केलं. काय सांगताय? महेश काहीच करत नाही, ट्रीटमेंटच करत नाही तो तोंडाला, अजिबात काही करत नाही. सो नाही, महेशनी कधीच नाही केलं. तुमच्या तुम्ही जो उल्लेख केला, तुमच्या वडिलांचे क्लासेस होते, मला वाटतं त्यांचं नाव या क्षेत्रात खूपच मोठं होतं. कारण अंधेरी पार्ला साईडचे अगदी म्हणजे 10 पैकी 8 मुलं तरी सांगतात जनरेशन शिकली की चाफेकर सरांमुळे आज आम्ही पास झालो आहे. खरंच आहे त्यांचं. नाही, म्हणूनच मला असं वाटत होतं की तुम्ही इकडे कशा आला नाहीत, कारण तुमची मोठी बहीण पण मला वाटतं आहे, क्लासेस, बहीण क्लासेस करते. म्हणजे माझं हे 4थं जनरेशन आहे. माझी भाची आणि भाचा पण आता त्याच्यामध्येच आहेत. बरं. म्हणजे माझ्या आजोबांचे होते,
हिंदू कॉलनीमध्ये त्यांचे चाफेकर क्लासेस म्हणून हो. खूप फेमस होते हो हिंदू कॉलनीमध्ये. मग माझे बाबांनी तर मग बाबांचं जवळजवळ मिनी स्कूल होतं. एवढे स्टुडंट्स त्यांच्याकडे असायचे, एवढ्या बॅचेस असायच्या. म्हणजे आम्ही त्यांचं जे ॲन्युअल डे व्हायचा ना क्लासला, तो आम्ही दिनानाथ बुक करायचो. बरं. आणि दिनानाथ भरलेलं असायचं. क्या बात आहे. म्हणजे एवढे त्यांच्याकडे तेव्हा स्टुडंट्स असायचे. आणि मग नंतर माय सिस्टर टूक ओव्हर, आणि ती पण सिव्हिल इंजिनियर. सगळे डोक्यावर पडलेले आहेत घरामध्ये ते. त्याच्यामुळे बरोबर ते सगळे या नाही, लाईन पण केले. तुम्ही पहिलेपासून हुशारच आहात असं म्हणजे जे काय मला कळलं आहे की तुम्ही म्हणता ठीक आहे त्या विषयात तुम्हाला इंटरेस्ट नव्हता, पण उद्या कुठला पेपर आहे हे शेजारच्या बिल्डिंगमधल्या मैत्रिणीला Always. विचारून तुमच्यापर्यंत कसं आलंय? आणि मग ती म्हणे अगं हा पेपर आहे, मग तुम्ही पेपर द्यायच्या अगदी लास्ट म्हटलं एक दिवसात अभ्यास करून. ऑलवेज खरं आहे ना? ऑलवेज. म्हणजे मी अशी ओरडून खालती राहायची, ए शा उद्या कुठला पेपर आहे का, असं मी विचारायचे. बरं, मला एक सहज मला विचारावं असं वाटतं. मी तुमच्या सगळ्या घरांमध्ये आलो आहे, दादरला आधी, माहीमला, मग प्रभादेवीला, आता इथे, बरोबर. सारखी घरं तुम्ही बदलत असता. म्हणजे तुम्ही इंटेरियर डिझायनिंगचा कोर्स केला आहे म्हणून तुम्ही हे घरं बदलता की काय? नाही असं नाही आहे. नाही, मी गमतीने म्हणते. होत गेलं असं. ॲक्च्युली होत गेलं. जसं आमचं संसार वाढत गेला तसं घरं मोठी लागायला लागली, मुलं वाढत गेली घरातली. त्याच्यामुळे घर बदलायची वेळ येत गेली, असं झालं आमच्या. नाही म्हणजे कारण त्याचं सगळं इंटेरियरही बरेचदा तुम्हीच केलेलं आहे ना? मीच केलं त्याचं इंटिरियर. आता तुम्ही कुठं निर्मला निकेतनमधून निर्मला केलं? निकेतन. बरं. दुसरा एक इंटरेस्टिंग प्रश्न माझ्या दृष्टीने की महेशजी कुठे भेटले? ॲक्च्युली ना महेशनी मला पहिलं पाहिलं. बरं. मी एका नाटकाला गेले होते शिवाजी मंदिरला. ॲक्च्युली हा प्रश्न तुम्ही त्याला विचारला तर जास्त बरं आहे. नाटकाला गेले होते आणि मी वरती उभी होते, ते शिवाजी मंदिरच्या बाहेर ती बॅल्कनी आहे ना, तिथे मी उभी होते आणि त्यांनी मला वरतून बघितलं आणि मग त्यांनी येऊन विचारलं कोणाला तरी, ही कोण आहे असं. मग त्यांनी मला कास्टिंग फिक्स झालं माझं तिथे. कारण मी असं ऐकलं कुठल्या तरी नाटकाकला म्हणजे मला गेले होते. म्हणजे ध्यानीमनी का? नाही ध्यानीमनीला मी नंतर गेले. बरं. ते नंतरच आहे, ध्यानीमनी नंतर. हे आधी त्याच्या ध्यानीमनीच्या बरंच आधी. बरं. नाही मग आई सिनेमा करता तुम्हाला जे त्यांनी विचारलं होतं ते कधी? ते ध्यानीमनीला काय झालं, माझी ध्यानीमनी नाही, सवत माझी लाडकी हा जो पिक्चर होता, बरं, तर त्याच्यामध्ये माझ्या भाचीनी काम केलं. बरं. तर ती छोटी मुलगी जी ठसा मारते ती पूजा आहे. हां, बरं. अच्छा, बरं. तर पूजा होती त्याच्यामध्ये. आणि तेव्हा उजू माझी बहीण माझी प्रेग्नंट होती. तर पूजाला कोणीतरी घेऊन तिथे जायचं म्हणून मी त्या सेटवर तिला घेऊन गेले होते. आणि स्मिता मामीचा सेट होता, तो तळवलकरांचा सेट होता. तर त्याच्यामुळे मला काही मी तिला घेऊन तिथे गेले. आणि तिथे जसं मला महेशनी बघितलं तसं मला नीनाने पाहिलं वरती. बरं. आणि नीनाला असं वाटलं की आम्ही फ्रेंड्स होत फॉर एव्हर, असं तिला ते फिलिंग आलं, असं तिनेच मला सांगितलं. बरं. सो तेव्हापासून मी आणि नीना फ्रेंड झालो तिकडे. त्या सेटवरती मैत्री होते, तशी मैत्री झाली होती माझी. आणि त्याच वेळेला ध्यानीमनी सुरू झालं. तेव्हा मी नीनाला फोन केला, मला ध्यानीमनी पाहिजे आहे. कारण मला म्हणजे मी कधी सांगितलं नाही आहे, पण मला खूप वर्ष मूल होत नव्हतं. तर मला त्याच्याशी मी ते खूप रिलेट करत होते नाटक. म्हणजे मला जेव्हा ते कळलं होतं की त्या बाबतीत आहे, तेव्हा मला ते खूप आधी पाहायचं होतं नाटक. तर मी नीनाला सांगितलं मला ते नाटक पाहायचं आहे. आणि मी गेले होते तेव्हा नाटक पाहायला. मग तेव्हा परत महेश तिकडे होता. पण त्याच्यानंतर मी ते नाटक ना 7-8 वेळा पाहिलं होतं. बरं. आणि नीना म्हणते, तू काय आहे तू अशी? म्हटलं अगं नीना, माझी शालन पाठक होऊ नये ना असं मला वाटतं. आणि म्हणून मी ते नाटक सारखं येऊन बघते की इट हेल्प्स मी मेंटली. कुठेतरी ते मला मेंटली मदत करतं. एक आयुष्यात ना पण फेजेस असतात. करेक्ट. तर माझी तेव्हा ती फेज होती, म्हणजे मूल नसण्याची फेज होती. बरोबर. तो तुम्ही तेव्हा ते दुःख मोठं वाटायचं. बरोबर. तर त्याच्यामुळे ना त्याच्याशी आपण डील करायचं. करेक्ट. तर त्याच्यात तसं मी ते नाटक बघून डील करायला. तर तेव्हा तिला ना ध्यानीमनी आणि सवत माझी लाडकी या दोन्हीसाठी तिला स्टेट अवॉर्ड मिळाला. बरं. तर त्याची तिने पार्टी ठेवली होती. बरं.
तिच्या टेरेसवरती, आणि त्याच्यासाठी तिने मला बोलावलं त्या बरं. पार्टीला. अच्छा. तेव्हा मी गेले असताना परत तिकडे महेश होता बरं. आणि महेशने पाहिलं आणि आई ऑफर झाला. क्या बात आहे. मला वाटतं त्यांचं ॲज डिरेक्टर फर्स्ट फिल्म ना ती. हो. आई त्याची हां. सगळ्यात फर्स्ट फिल्म. करेक्ट. मला एक विचारायचं आहे, म्हणजे इतके वर्षापासून मी तुम्हाला बघतोय, तुम्ही खूप अशा शांत असता कधी. महेशला विचारा, घरी विचारा. नाही पण ओव्हरऑल म्हणजे मला अजूनही आठवतं काकस्पर्शच आपला प्रीमियर होता, महेशजींचे फोन येत होते आणि आपण तुम्हीच जात गाडी होतो. चालवत हो. होतात. महेशच्याच स्पीडनी चालवत हो. होतात आणि पण तुम्ही तशा शांत होतात. मला एक कुठेतरी असं वाटतं तुम्ही तुमचं असं एक अध्यात्मावर वगैरे आता हे तुम्ही आहे का? खूपच माहिती काढली. पण आहे. म्हणजे अध्यात्म माझा लाडका विषय आहे. आणि काय म्हणतात त्याला, ॲक्च्युली माझ्या आजोबांपासूनचं ते आमच्या घरात होतं. माझ्या आजोबांनी खूप पुस्तकं लिहिली आहेत. बरं. त्यांचं योगाने रोग निवारण नावाचं एक बुक होत, ते बरीच आहेत त्यांची. गीतेवरची त्यांची पुस्तकं होती. तर अध्यात्म घरात होतं, फक्त आम्हाला ते माहीत नव्हतं. आम्ही ते लहानपणापासून बघत आणि ते संस्कार घेत मोठे झालो, पण मग ते कुठेतरी हरवत गेलो. बरं. यु नो ते, पण ते बॅक ऑफ युअर माइंड असतं आणि ते जेव्हा राईट टाईम असतो ना, की ते परत यायचं असतं, ते तुमच्या आयुष्यात येतं परत. बरोबर. तर त्याच्यामुळे ते कधी आलं कळलं नाही. 20-22 वर्षापूर्वी मी मला वाटतं खूप लोकांच्या बाबतीत हे झालं असेल, तेच माझ्या बाबतीत झालं. बरं. की देवामध्ये रुची होती, हां, पण अध्यात्मात होती की नाही मला अध्यात्मच माहिती नव्हतं काय असतं ते. पण पूजा करा, हे करा, रिलिजियस ॲक्टिव्हिटीज आवडीने करायचे. पण ऑटोबायोग्राफी ऑफ अ योगी किंवा म्हणजे मी इंग्लिशमध्ये वाचलं ते पुस्तक, कारण ते इंग्लिशमध्ये हातामध्ये आलं माझ्या, योगी लीलामृत. बरं, तेच मी तुम्हाला विचारणार होतो की या संदर्भात मग तुम्ही काय वाचता, हेच विचारणार होतो मी. करेक्ट. तर तुम्ही ऑटोबायोग्राफी ऑफ अ योगी हे सगळ्यात पहिलं बुक माझ्या हातात आलं आणि त्याच्यामध्ये एक महाअवतार बाबाजींवरती एक टॉपिक आहे त्याच्यात. मी तो वाचला आणि ना काय झालं माहिती नाही, पण एक इन्स्टंट कनेक्शन झालं. म्हणजे इतकं इन्स्टंट होतं की आजही मला बाकी दुसरे कोणी देव माहिती नाही आहेत, मला बाबाजीच माहिती आहेत. इतकं ते माझं इन्स्टंट कनेक्शन होतं त्यांच्याशी. आणि त्याच्यानंतर आणि मी प्रेग्नंट होते तेव्हा, आणि अख्खी थ्रू आउट माय प्रेग्नन्सी मी ते पुस्तक वाचलं. आणि मला कुठेतरी ना, मला वाटतं सईला पण ते नंतर कळलं अध्यात्म, कारण तिच्या वागण्यात मला अध्यात्म दिसतं खूप वेळेला. म्हणजे 22 वर्षाची आहे, पण मॅच्युरिटी जी आहे ना तिची, ती कधीतरी मला शिकवते खूप गोष्टी. मला ते असं वाटतं गर्भसंस्कार वगैरे केले की काय मी तिच्यावरती. मी त्याच प्रश्नावर येणार होतो की प्रत्येक माणसाचा एक स्ट्रगल असतो, तो प्रत्येकाचा आपापला असतो. पण हे अध्यात्म या विषयात पडण्यापूर्वी किंवा डायरेक्टली इनडायरेक्टली तुम्ही पडला असाल, आधीच्या मेधाताई आणि अध्यात्मात पडल्यानंतरचं की त्याचा एक अभ्यास किंवा ते तुम्हाला जाणवलं म्हणा की अध्यात्म किंवा काय, तुम्हाला तुमच्यात काय फरक असा जाणवतोय? मला माझ्यात प्रचंडच जाणवते. म्हणजे जमीन आसमानाचा फरक आहे. आणि आपण अध्यात्मनं मला वाटतं आपण त्याचा अभ्यास नाही करत, त्याची प्रॅक्टिस करायला लागते. कारण जोपर्यंत तुम्ही प्रॅक्टिस करत नाही ना अध्यात्माची, तेव्हा म्हणजे मी अजूनही असं म्हणत नाही की मी तिथे पोचली आहे किंवा आहे. अजूनही माझी ती जर्नीच चालू आहे, अजूनही स्ट्रगल चालू आहेत. म्हणजे अजूनही मी डिटॅचमेंट ही पहिली जी येते ना अध्यात्मामधनं, सगळ्या आपण एक आयुष्याकडे पर्स्पेक्टिव्हमध्ये बघायला लागतो. म्हणजे हे आपलं आयुष्य नाही आहे, हे आपण एक ट्रेनमध्ये बघून एक आपण बाहेरचं कसं बघू, बरोबर, तसं एक आयुष्य जेव्हा बघायला शिकतो ना, तेव्हा ते खरं आपण अध्यात्म कुठेतरी आपल्यामध्ये रुजतंय असं ते फिलिंग. करेक्ट. तर ते थोडं आता ट्रेनमध्ये बसल्याचं फिलिंग येतं फक्त. पण ते एक इट्स अ जर्नी. त्याच्यामुळे आणि जसं तुम्ही ते प्रॅक्टिस करता, त्याची एव्हरी डे प्रॅक्टिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. की मी आज केलं, मग मी आज क्रिया की मी उद्या केल्याच नाहीत, मी 4 दिवस नाही केलं, मला कंटाळा आला नाही, मग कम वॉट मे, म्हणजे मग काहीही असू देत तिकडे, पण तो 1 तास जो आपल्या आतमधला असतो ना, इंटरनल जर्नीचा जो असतो ना, तो जर दिलात ना, तर मला तो कोण, म्हणजे ते प्रत्येकाची ती जर्नी आहे आणि ते तुम्ही कधीतरी स्वतःला सापडून घ्याल असं मला वाटतं. बरोबर आहे. तुम्ही
एक उत्तम अभिनेत्री आहात हे मी काय सांगणार. मी मग पुन्हा नाव मी खरं घेईन सांगते परत, मी अजून स्वतःला, मी सगळ्या इंटरव्ह्यूत सांगते, मी अजूनही स्वतःला अभिनेत्री समजत नाही. हाच मेधाताईंचा स्वभाव आहे की सिम्पल, मी जे म्हणतो ना की सिम्पल लाईफ. आणि म्हणजे तो एक तुमच्यातला खूप छान प्लस पॉईंट आहे. आणि म्हणूनच एक काय म्हणतात ना, लोक तुमच्याकडे प्रेमाने येतात ना, जे तुमचं आदरातिथ्य, बापरे ते आम्ही किती अनुभव घेतो की म्हणजे मी केतकीबरोबर कितीदा आलो आहे, कधीही तुम्ही तिला मग गोड शिरा आत्ता करा असं मी म्हणत नाही आहे, पण गोड शिरा म्हणा किंवा काहीतरी एक छान आवडीचं त्या माणसाच्या टेस्टप्रमाणे तुम्ही त्याला खायला घालता. हे बघा, चांगल्या कुक तुम्ही आहातच, म्हणजे जशा अभिनेत्री आहात, मी ते म्हणणार होतो की जशा छान अभिनेत्री आहात तशा उत्तम कुक आहात. उत्तम कुक असणं एक गोष्ट वेगळी, आणि अन्नपूर्णेसारखं सगळ्या लोकांना प्रेमाने खायला घालणं ही एक गोष्ट पूर्ण वेगळी. त्या प्रेमाने लोक तुमच्याकडे येतात. म्हणजे हा जो स्वभाव आहे पहिलेपासून आहे की तुमच्या आईमध्ये पण होता किंवा? मी तेच सांगणार होते आता की मी लहानपणापासून ना, आम्ही जरी कोकणस्थ असलो तरी पण आमच्याकडे ना येणं जाणं खूप असायचं लहानपणी. आणि आल्यानंतर एक होतं की कोणीही खाल्ल्या प्यायल्याशिवाय घरातनं जायचं नाही, म्हणजे आईचं पण ते होतंच. आणि लकीली महेशच्याही घरी तसं होतं. माई पण तशीच होती. माई पण जेवल्याशिवाय जायचं नाही असंच असायचं, कुठल्याही वेळ जेवून जायचं. मग त्यांच्याकडे ते मास्यांचं असायचं, आमच्याकडे वेगळं असायचं. पण दोन्ही हे सेमच, म्हणजे आदरातिथ्य हे मी लहानपणापासूनच बघितलं होतं आणि इकडे आल्यावर मला तेच मिळालं परत. पण आता तुम्ही म्हणालात कोकणस्थ, चाफेकर आणि मांजरेकर इथे सकाळी उठून दरबार असतो, मग तुम्हाला तो म्हणजे एक तो फरक जाणवला नाही घरात, दोन घरांमध्ये? मग असं म्हणीन ना मी की मला देवाने ट्रान्झिशन्स दिली. क्या बात आहे. यु नो की आईचं घर वेगळं होतं, माझं आणि माझं हे दुसरं लग्न आहे. तर त्याच्यामुळे माझं जे पहिलं लग्न झालं ते पण अतिशय सुंदर छान घर होतं माझं. सासू सासरे अतिशय प्रेमळ, अतिशय चांगलं. त्याच्यामुळे तिच्याकडं मला, माझ्या पहिल्या सासूकडनं पण मला खूप शिकायला मिळालेलं तेव्हा. आणि त्यांच्याकडे पण आदरातिथ्य, तिच्याकडे पण. त्याच्यामुळे मी ना असं ते ट्रान्झिशनमध्ये शिकत गेले. आणि त्याच्यामुळे ते माझं असण्यापेक्षा माझ्या आयुष्यात आलेल्या या 3 बायकांचं जास्त आहे. पण जो तुमचा प्रेमळ स्वभाव आहे ना, मी तुम्हाला उदाहरण सांगतो इतक्यात घडलेलंच, की तुमच्याकडे पार्टी होती, स्वप्नील बांदोडकर आला होता, त्याच्या कारवर फांदी पडली आणि ती कार डॅमेज झाली. तर त्या एक साधारण आपण एक फोन करतो की का रे स्वप्नील कसं आहे काय, पण तुम्ही एक फॉलोअप असतो की कसं आहे, अरे मग काय झालं, म्हणजे तुम्ही सतत चौकशी करता. ती खूप प्रेमाने असतं खूप. हा स्वभाव आहे ना, हा मेधाताईंचा स्वभाव आहे. हे तुमच्यापर्यंत कसं आलं? आहे की नाही खरं? या मेधाताई आहेत, हे आम्ही बघतोय की इतके वर्ष, पण आहे ना खरं आहे. मगाशी तुम्ही लहानपण वगैरे सगळं काय काय बोललात, तुम्हाला भीती वगैरे वाटत नाही का पहिलेपासून? कसली? मी असं ऐकलंय लहानपणी टेरेसवर काठावर असं तुम्ही दोन्ही हात असे सोडून टेरेसवर तुम्ही चालायच्या, आणि टेरेस म्हणजे 4थ्या मजल्यावर. भीती नव्हती वाटत तुम्हाला? मी आईला नेहमी सांगायचे, आई तुम्ही आम्हाला मोठं नाही केलं, आम्ही आमचे मोठे झालो. आमची एक सोसायटी होती ना, खूप मुलं होती, खूप खेळ होता, खूप मस्ती होती, खूप दंगा होता. म्हणजे माझी एक मैत्रीण होती अंजू साठे नावाची, तिला आणि मला वादळ आणि वारं म्हणायचे सोसायटीमध्ये, कारण आम्ही खूप मस्ती करायचो. आणि आमचे गेम पण हे असे काहीतरी विचित्रच असायचे. म्हणजे आज मी विचार केल्याचं वाटतं की बापरे, कसं म्हणजे आईवडिलांना माहीत पण नसायचं आम्ही कुठे खेळतोय, कुठे ते गच्चीच्या कठड्यांमध्ये धावायचो. हो तेच, म्हणजे त्या बिल्डिंगमधनं आणि मी ह्या बिल्डिंगमधनं, आणि पहिलं कोण येतं. म्हणजे आता विचार पण नाही मी हा करू शकतो. म्हणजे लहानपणच्या बऱ्याच गोष्टी मला कळल्या की जसं तुमच्या बहिणीला ताप होता. नको हे तुम्ही उजूला फोन करून आलेला. बहिणीला ताप होता नाही, ते मला त्यांना ताप असताना तुम्हाला असं वाटलं की अशा ह्या का पडू नयेत, मग त्यांना आनंदी करण्याच्या दृष्टीने तुम्ही त्यांच्या डोळ्यात तिखट घातलं. हे करायला होते मी 4-5 वर्षाचे होते तेव्हा.
मी म्हटलं उजू उजू इकडे 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 डोळे उघड आणि मी तिखट टाकलं. मला तेव्हा माहित पण नव्हतं की हे तिखट आहे म्हणजे का काय आहे. त्यांना कदाचित माहिती असेल की हा खूप इनोसन्स आहे, ऐक काहीतरी आपल्याला हसवण्याचा प्रयत्न आहे. आणि आणखीन एक काय की पहिलेपासूनच मला वाटतं ब्युटिशियन होण्याचं काहीतरी स्वप्न असेल, ओट्यावर चढायचं, दुधात काहीतरी घालायचं, ते क्रीम, हे खरं आहे का सगळ्या गोष्टी? अगदी खरं आहे, अगदी. मला वाटतं कुकिंग आणि माझं ब्युटी हे असं मी तेव्हा ते एकत्र केलं होतं. मी घरातले सगळे क्रीम्स, तेव्हा स्नो असायची, स्नो, करेक्ट करेक्ट. तर आईनी दूध ठेवलं होतं आणि मी ते मसाला दूध करायला एक असा येल्लो कलरचा काहीतरी एक हे होतं, क्रीम बीम होतं, ते सगळे क्रीम घेऊन ते येल्लो कलर दुधाला येईल म्हणून मी ते दुधात घालून असे ढवळत बसले. मसाला दूध केलेलं मी ते क्रीम घालून. अच्छा. आणि तसंच तुमच्या घरात संगीताची आवड पहिल्यापासून तुम्हाला तर आहे, पहिल्यापासून. कारण काकस्पर्शीच्या सेटवर मी बरेचदा तुम्हाला आणि केतकीला गातानाच बघायचो. मी केतकी गायची, मी ऐकायचे. नाही म्हणजे जास्त कांचन होत, एवढं बेसूर झालेलं वगैरे एवढं कळतं. आई चांगली सतार वाजवायची, हार्मोनियम वाजवायची, उजू चांगली वाजवते, त्याच्यामुळे ना ऐकलेलं होतं घरामध्ये. बरं, आमची सोसायटी मी बोलले तसं खूप कल्चरली रिच होती. म्हणजे अगदी खूप लहानपणी भीमसेन म्हणू नका, जितेंद्र अभिषेक, सगळे म्हणजे तुम्ही नेम द सिंगर आणि तो सोसायटीत यायचा आणि काहीही कळायचं नाही, पण ते पहिल्या लाईनीत बसून आम्ही असे ऐकत बसायचो. पण मला वाटतं 12-13 वर्षाचं तुम्ही असताना सगळ्या मुलांचा ऑर्केस्ट्रा वगैरे होता. हो, आमचा एक टीपी क्लब नावाचा आहे आणि त्यात आम्ही गायचो पण. सगळे हौशी कलाकार होतो त्याच्यामध्ये. तुम्हाला माहिती असलं तर सांगते मी तुम्हाला कोण गायचं ते. मग सोसायटीमध्ये तुम्हाला माधुरी करमरकर, म्हणजे माधुरी करमरकर सोसायटीमध्ये, आणि मिलिंद. मग मिलिंद तबला, काही झालं की मिलिंद तबल्यावर आणि बाकी सगळे गायला. माधुरी सुंदर गायची तेव्हा. आम्ही आपले सगळे असे टिपी. पण तुम्हाला क्लब, एक तो कान छान आहे आणि आवड आहेच, हे मी बघितलं. प्रचंड आवड आहे म्युझिकची. मला ना मी आता एक असं विचारायचं आहे की जसं आता तुम्ही एक अभिनेत्री म्हणून तुमचा एक जर्नी, एक वावर वेगळा आहे, महेशजींची बायको म्हणून एक वेगळं आहे. आता सई या फील्डमध्ये आलेली आहे, बरोबर. एक म्हणजे आता लहान होती तेव्हा ठीक होतं, पण या इंडस्ट्रीत आता ती आलेली आहे. तर एक आई म्हणून या, आणि ती छान काम करते आहे सगळं. सलमान खाननीच तिला लॉन्च केलं आहे साऊथमध्ये, ती आता छान काम करते. पण एक पॅरेंट म्हणून किंवा आई म्हणून तुम्हाला काय वाटतं की आपल्या तो इंडस्ट्रीचे प्लस पॉईंट, मायनस पॉईंट्स सगळे तुम्हाला माहिती आहेत. मला असं काही कुठलाही मुद्दा एक उपस्थित कुठलाच करायचा नाही, पण एक आई म्हणून तुम्हाला काय वाटतं? बघा, तुम्ही पण वडील आहात, त्यामुळे तुम्ही त्यातनं गेलायत. हो, मी फक्त ना गौरी पण असेल, सई नाही, नुसती गौरी पण आणि सई पण. मी दोघींनाही एकच गोष्ट नेहमी सांगितली ना की काम करा, चांगलं काम करा, आणि जसं तुम्ही म्हणजे खूप मोठ्या झालात तर डोक्यात जाऊन देऊ नका, आणि फेल्युअर पचवायला शिका. करेक्ट. आणि जर का फेल झालात तर परत उठा आणि कामाला लागा. क्या बात आहे. तरच या फील्डमध्ये या. वाह. मी त्यांना आधीच सांगितलं की तुम्ही हे सगळं करू शकाल का. वाह. की कारण हे फ्रायडे टू फ्रायडे इंडस्ट्री आपली. आज तुम्ही जिथे असता उद्या तुम्ही खाली असाल, किंवा आज खाली असा तर उद्या तिकडे पण असाल. बरोबर. काही सांगता येत नाही की एक पिक्चर लागतो तुम्हाला हिट व्हायला, बरोबर, किंवा एक पिक्चर लागतो तेवढाच खाली यायला. सो इट इज, ते तुमची जर डायजेस्ट करायची हे असेल ना, तुम्ही त्याच्याकडे प्रोफेशन म्हणून बघा. प्रोफेशनमध्ये येणारे काय चढ उतार असतात ते कुठलेही नाही, तर हल्ली डिप्रेशन्स असतात, एन्झायटी असते, सगळं असतं, आणि ते ना पेरेंट्सना जास्त डील करायला लागतं. करेक्ट आहे. म्हणजे कारण मुलांना त्रास झाला की आपल्याला त्रास होतो. तर मी त्यांना म्हणतो त्या सगळ्या गोष्टीतनं मला कुठेही एक तर येऊन बोला, आतमध्ये ठेवू नका, कुठलीही गोष्ट येऊन बोला. वी आर युअर पेरेंट्स अँड वी आर युअर फ्रेंड्स ऑल्सो अप टू अ सर्टन लेवल. कारण ती पण एक थिन लाईन असते, कुठे फ्रेंड्स असतात आणि कुठे हे असतात. दुसरी गोष्ट, संस्कार द्यायचे आणि सोडून द्यायचे.
मी पण सईला आता मी पहिल्यांदा तिच्याबरोबर ट्रॅव्हल करायचे, कारण ती खरंच खूप लहान होती. बरोबर. त्याच्यामुळे आता ती मोठी झाली, आता तिचं मॅनेजर्स असतात, तिचे सगळं असतो, त्याच्यामुळे मी आता सोडून दिलंय. ती तिचं सगळं करते, ती मला येऊन सांगते, सगळं सांगते, आई आज असं झालं, आई आज तसं झालं, आई आज तसं झालं. आणि आपण संस्कार दिले असते ना तर मला एकदाही माझी झोप जात नाही की सई काय करत असेल. क्या बात आहे. एवढा कॉन्फिडन्स तिने मला दिलाय. वा. एवढं मात्र मी नक्की सांगेन की गौरी अजून आपल्याचकडे आणि महेशबरोबर काम केलंय तिने अजून, पण मला खात्री आहे गौरीची सुद्धा, ती बाहेर जेव्हा जाऊन स्वतःचे अगदी भयंकर, त्याच्यामुळे ती जेव्हा बाहेर जाऊन आपण एक संस्कार दिलेत त्याच्या पुढचं आयुष्य त्यांचं आहे. वी कॅन बी देअर सपोर्टिंग देम, त्याच्या पुढे त्यांचं. क्या बात आहे. वा मेधाताई, खरंच मला खूप दिवसापासूनची इच्छा होती की तुमचा इंटरव्ह्यू करावा. मला खरं आश्चर्य वाटलं, मला वाटतं तुम्ही फोन केलात तेव्हा की मी तुम्हाला विचारलं खरंच माझा करायचा म्हणजे काय प्रश्नच नाही, हे ठरवलेलंच होतं मी, पण आता खूप दिवसांनी हा योग आला आणि छान तुम्ही मन मोकळेपणाने बोललात, त्यामुळे खरंच माझ्यातर्फे आणि स्वरश्रीतर्फे मनापासून तुम्हाला थँक्स देतो. तुम्हाला थँक्यू की मला तुम्ही माझे एक्सपिरियन्सेस नाही अरे म्हणजे काय शेअर करता आले. नाही, खरंच पुढच्या सगळ्या वाटचाली करता मनापासून शुभेच्छा. थँक्यू. नमस्कार, मी मेधा मांजरेकर. स्वरश्रीला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा.